जय शिवराय मंडळी. आज आलेलो आहोत आम्ही पिंपळगावला. माझा लई जुना मित्र तिथं राहतोय. कारण आम्ही गेलो होतो पुण्याला, पुण्याहून भोसरीहून पिंपळगाव, आता करंदी. असं पूर्ण आजच्या शूटिंगचं आणि मिटिंगचं शेड्यूल होतं. असं सगळं लाईनअप होता आजचा. लाईनअप होता. ते पाठीमाग काय आणि तसंच शेतावर फेरफटका मारलाय म्हणून पाटलीला घेऊन आलो इकडं. आता एक कांद्याची पात आहे. कांद्याची पात नाही, कांदे ती. हा म्हणजे कांद्याची पात नाही. पण त्याला पात आहे ना वरती. हे काय? केळी. केळी. केळी केळी. ठीक आहे. आता हे काय? याला म्हणतात शेणाच्या गौऱ्या. हे आम्ही लहानपणी आमच्या शेजारच्या आजी थापायच्या, त्यामुळे मला ते माहिती आहे. एवढी पण तुझी बायको अडाणी नाहीये, हे बेसिक गोष्टी माहिती आहे मला. घोडा बघ पलीकडं. घोडाचे का तो का गाडावे? घोडाचे. काय 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 इकडे? नाही 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 काय काय ते घोडा आहे का? गाडा जवळून नव्हतं बघितलं मी, लांबून बघितलं होतं. हा, घोडाचे तो. घोडा आहे. घोडाचे. घोडा चालवायला शिकत होते मी, आठवते ना लॉकडाऊन मध्ये. बरं, आता हे यंत्राला काय म्हणतात? ह्या यंत्राला माझ्या भाषेत म्हणतात ट्रॅक्टरचं यंत्र. काय आहे तिथे माहित नाही मला. काय करतात ते नाही माहिती. आता कशाला खोटं बोलायचं. आता ट्रॅक्टरच्या थोड्याशा यंत्रांची माहिती घेऊ बरं का आपल्याला. हा, याला काय म्हणतात? याचं नाही माहिती मला, पण हे पेरणी यंत्र आहे हे माहिती. याच्यातून मी कोथिंबीर पेरलेली आहे, ते धने पेरलेले आहेत. नाही, धने पेरलेले आहेत मी. आठवतंय तुला? पेरली का धने पेरले? आम्ही धने पेरले आणि कोथमीर उगली, असं चालतं. हे काय? हे नाही माहिती मला. काय ते काय सांग ना. नाही बाबा. सोप्पं यंत्र. नांगर. बरं, आता 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 महत्वाचा मुद्दा आहे हो. हा. हे नाही, याला काय म्हणतात? बैल. हा, बैल. त्याचा बैल व्हायचा आहे अजून. सध्याला काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? गोर. गोर. आणि त्याला त्याला काय म्हणतात? ते गोर आहे काय मंडळी? त्याला कारवड म्हणतात का नाही, तुम्ही सांगा बरं. अच्छा, हो, कारहोड. कारहोड फिमेल व्हर्जन त्याचं. आता मला ओके, कारहोड. तू शिकलेली बायको करायची होती मग, जिला रानातलं सगळं माहिती. ते मी तुला काल पण म्हणलं होतं, मला विचार पोस्टिंग कसं करायचं, बूस्टिंग कसं करायचं, जाहिरातीचं स्क्रिप्ट कशी लिहायची ते विचार ना मला. जे माहित नाही ते का विचारतो समृतेश? जे माहिती ते विचार ना. बरोबर आहे का चुकलं? काय आता तुम्ही सांगा बा, बरोबर आहे का चुकलंय नेमकं? भारी दिसतं ना, असं 90s ची स्टाईल आहे ही. 90s ची स्टाईल आहे. मी दिलेलं गुलाबाचं फुल मस्त पैकी. तर ही अशी आहे आमची परिस्थिती. आमचं दुःख आम्हालाच माहिती.